हिंसक आंदोलनानंतर सध्या परभणीमध्ये जमाव शांत झालेला आहे। परभणीमध्ये जाळपोळीनंतर या जमावाला शांत करण्यात पोलिसांना सध्या यश आलेलं आहे। परभणीकरांनो, शांतता पाळा असं एबीपी माझा सुद्धा सगळ्यांना आवाहन करतंय। कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका। सर्वपक्षीय नेत्यांचं देखील शांतता राखण्याचं एबीपी माझाच्या माध्यमातून हे आवाहन करण्यात आलेलं आहे। माथे फिरू आरोपी जो आहे त्याला पकडलेला आहे, त्यामुळे शांतता राखण्याचं आवाहन सध्या केलं जात आहे। पंकज क्षीरसागर आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। पंकज, सध्याची काय स्थिती आहे? अमोल, आपण जर बघितलं तर जी काही घटना घडलेली आहे त्या घटनेच्या निषेधार्थ परभणी बंद होतं। दुपारी 1 वाजेपर्यंत हे सर्व बंद शांततेत सुरू होता। मात्र अचानक एक जमाव आला आणि या जमावाने हिंसा सुरू केली, दगडफेक सुरू केली, ते काही पाईप जाळले, साहित्य जाळले, गाड्यांची तोडफोड केली आहे। मात्र यानंतर पोलिसांनी ऍक्शन मोडमध्ये येऊन पोलिसांनी सर्व परिस्थिती जी आहे ती सध्या नियंत्रणात आणलेली आहे। शहरातील जी काही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती ती काहीशी निवळली आहे आणि आता महत्त्वाचं म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रशासनातील अधिकारी, पोलीस अधिकारी आणि त्याचबरोबर आंबेडकरी चळवळीतील जे काही आंदोलक आहेत त्यांची एक बैठक आयोजन करण्यात आलेली आहे। काही वेळामध्ये ही बैठक सुरू होईल आणि सर्वांना शांततेचं आवाहन प्रशासन असेल, परभणीतील सर्व लोकप्रतिनिधी असतील यांनी केलेलं आहे। सध्याच्याला परभणीच्या शहरात शांतता निर्माण झालेली आहे आणि सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। परिस्थिती नियंत्रणात ठेवणं फार महत्त्वाचं आहे। दंगल नियंत्रण पथक सुद्धा त्या ठिकाणी पोहोचल्याची माहिती आहे। आणखी कशा पद्धतीने आता बंदोबस्त वाढवला जातोय पंकज? जिल्हा पोलीस प्रशासनाकडून इतर जिल्ह्यातील काही पोलीस जी कुमक आहे ती मागवण्यात आलेली आहे। दंगल नियंत्रण पथकही दाखल झालेलं आहे। शहरामधील वेगवेगळ्या भागांमध्ये ज्या ठिकाणी हे आंदोलन हिंसक झालं त्या भागामध्ये हे लोक, हे सर्व पोलीस अधिकारी आणि जे काही पथक आलेले आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत आणि सर्वजण शांततेचं आवाहन करत आहेत। पंकज, तुम्ही आपल्या सोबतच राहा। आपण काही ग्राफिक्स पाहूयात, त्या माध्यमातून हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे, काय घडतंय ते एकदा समजून घेऊयात। तर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे आणि या पुतळ्याच्या समोर संविधान प्रतिकृतीची काच आहे, ती मनोरुग्णानं फोडलेली आहे। या मनोरुग्णाच्या हल्ल्यामध्ये संविधान पुस्तिका शिल्पाचं सुद्धा नुकसान झालंय। मंगळवारी संध्याकाळी 5:30च्या सुमारास ही घटना घडली आणि या घटनेनंतर शहरातील जमाव आक्रमक झाला। पोलिसांसमोरच या जमावाकडून या मनोरुग्णाला मारहाण करण्यात आली। मोठ्या संख्येनं आंबेडकरी जनता रस्त्यावरती उतरली। ठिकठिकाणी रस्ता रोको आणि रेल रोकोचा सुद्धा प्रयत्न झालाय। शहरासह जिल्हाभरामध्ये पोलीस बंदोबस्त सुद्धा वाढवण्यात आलाय। परभणी आणि गंगाखेडमध्ये बुधवारी बंदची हाक सुद्धा देण्यात आलेली आहे। त्यामुळे सध्या तरी आता ही परिस्थिती नियंत्रणात असल्याचं कळतंय। या माथे फिरूला पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या या पुतळ्याच्या समोर काही अनुयायी आज एकत्र आले आणि त्यांनी घोषणाबाजी सुद्धा केली। अत्यंत शांततेने हा सगळा मोर्चा सुरू होता, हा बंद निषेध सुरू होता, परंतु अचानक हिंसक वळण सुद्धा लागलेलं होतं। पण पोलिसांनी आता ही सगळी परिस्थिती नियंत्रणामध्ये आणलेली आहे, आटोक्यात आणलेली आहे। या संपूर्ण जमावाला शांत करण्यात पोलिसांना आता यश आलेलं आहे। पुन्हा एकदा आपण पंकज यांच्याकडे जाऊयात। पंकज, काही बैठक सुद्धा होणार आहे, त्यातून काय नेमका तोडगा अपेक्षित आहे? जी काही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे त्या बैठकीला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे असतील, पोलीस प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी आहेत, त्याचबरोबर इतर विभागाचे अधिकारी आहेत आणि या अधिकाऱ्यांकडून जे काही आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते असतील, हे आंदोलक असतील, ह्या सर्वांना बोलवण्यात आलेलं आहे। सर्वांची एक बैठक होणार आहे आणि यातून शांततेनं जे काही निषेध आहे शांततेनं करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर या बैठकीतून या आंदोलकांची जी मागणी आहे, ज्या नार्को टेस्टची मागणी आहे, त्याच प्रमाणात या ज्या काही माथे फिरून कृत्य केले त्याच्या मागे कोणी आहे का याची चौकशी करण्याची मागणी या सर्व आंदोलकांनी केलेली आहे। या मागणीच्या अनुषंगाने चर्चा होऊन यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे। मात्र आता सर्वजण या बैठकीला येत आहेत आणि त्यानंतरच या बैठकीनंतर काय पुढील दिशा असणार आहे हे कळलं। अमोल,
नक्की पंकज, जो माथेपुरू आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, त्याच्या संदर्भात काही माहिती मिळाली आहे? तो माथेफिरू जो आहे तो परभणी तालुक्यातील मिर्झापूर येथील असल्याचं प्राथमिक माहिती कळते। पोलिसांनी त्याला काल ताब्यात घेतलेलं आहे आणि ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी जे काही आंबेडकर प्रेमी जनता असेल किंवा स्थानिक लोक होते त्यांनी या माथेफिरूला ताब्यात घेतलं, त्याला चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले, त्याला अटक करून त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे। मात्र कडक कारवाई आणि या माथेफिरूच्या मागे कुणी आहेत का याची चौकशी करण्याची मागणी या सर्व आंदोलकांनी केलेली आहे आणि त्याच अनुषंगाने हे आंदोलन आज पुकारण्यात आलं होतं, जिल्हा बंद करण्यात आला होता। मात्र 1 वाजल्याच्या नंतर हे आंदोलन हिंसक झालं। अमोल, पंकज, धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल। अपडेट तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास ही 2 दृश्य आपण बघतोय, परभणीमध्ये जाळपोळी नंतरची दृश्य आपण बघतोय आणि वसमतमध्ये सुद्धा, दुसरीकडे वसमत या शहरात सुद्धा कडकडीत बंद सुरू आहे। या सगळ्या घटनेचा निषेध केला जातोय। ही 2 दृश्य आहेत। परभणीमध्ये ज्या ठिकाणी या पुतळ्याच्या समोर तो सगळा प्रकार घडला होता त्या ठिकाणची ही दृश्य आणि दुसरीकडे वसमत शहरामध्ये कडकडीत बंद पाडला जातोय, या घटनेचा निषेध केला जातोय। सध्या परिस्थिती आटोक्यात आहे, नियंत्रणामध्ये आहे। पोलिसांनी या सर्व जमावाला शांत केलेला आहे। जसं आपले प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी सांगितलं की दुपारी 1च्या सुमारास काही संतप्त आंदोलनकर्त्यांनी अनेक ठिकाणी आग लावली, जाळपोळ झाली, परंतु त्यानंतर पोलिसांनी तातडीनं ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे। त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी सुद्धा सर्व आयोजकांच्या वतीने विनंती आहे। तर आपल्या नेमक्या काय मागण्या आहेत त्या सुद्धा लाऊडस्पीकरच्या माध्यमातून हे जे आंदोलनकर्ते आहेत ते पोहोचवत आहेत। तर परभणी घटनेच्या निषेधार्थ वसमतमध्ये आंबेडकरी जनता आक्रमक झालेली आहे। वसमतमध्ये सध्या या घटनेचा निषेध करण्यासाठी कडकडीत बंद पाळला जातोय। या आरोपीवरती कठोर कारवाई करावी अशी या आंदोलनकर्त्यांची मागणी आहे आणि त्यामुळे परभणी घटनेच्या निषेधार्थ सध्या वसमतमधली ही दृश्य आपण बघतोय। मोठ्या संख्येने जमाव रस्त्यावरती उतरलेला आहे आणि हा जो कोणी माथेफिरू आहे, जो आरोपी आहे, त्याच्यावरती कठोर कारवाई करावी, त्याला शिक्षा व्हावी अशी मागणी या जमावाकडून केली जाते, आंदोलनकर्त्यांकडून केली जाते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।